वेलकम टू माय चॅनल टेक विद्या. चला तर मग आज तयार आहात ना सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.4 सोडवण्यासाठी. यापूर्वीचे प्रॅक्टिस सेट आपले ऑलरेडी सोडून झालेले आहेत, ते आपण माझ्या चॅनलवर बघू शकता. हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी आपल्याला एक थेरम समजून घ्यायचा आहे आणि त्या बेसवरच मग आपल्याला प्रॅक्टिस सोडवता येईल. चला तर थेरम बघू. हे थेरम जे आहे हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम काय आहे हे आधी बघू. वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दोज टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. इथे काय म्हटलेलं आहे की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा जो रेशो आहे तो रेशो कशाच्या इक्वल असेल तर त्या यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या इक्वल असेल. आपल्याला इथे गिवन आहे ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. AD इज परपेंडिक्युलर ऑन BC मीन्स AD इज परपेंडिक्युलर ऑन दिस BC अँड PS इज परपेंडिक्युलर ऑन QR. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ABCचा एरिया आणि PQRचा एरिया हा करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर्सच्या इक्वल असतो. आता करस्पॉन्डिंग साईड्स ABची या ट्रायंगलमधील PQR आहे, BCची करस्पॉन्डिंग साईड QR आहे आणि ACची करस्पॉन्डिंग साईड PR आहे. तर यांचा जो स्क्वेअर असतो तो एरिया ऑफ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स असतो. आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण सिंगल जो ट्रायंगल आहे याचा एरिया काढतो त्यावेळेस आपण बेस आणि हाईटचा विचार करतो. तर या दोन्ही ट्रायंगलचा एरिया जर काढायचा आहे तर आपण बेस आणि हाईट इथे लिहून घेतलं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC याचा बेस BC, हाईट AD आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा बेस QR आणि हाईट PS. याला आपण वेगवेगळं लिहिलं आणि इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आपल्याला ABD आणि PQS यामध्ये अँगल B आणि अँगल Q हा इक्वल आहे हे दिलेलं आहे. देन अँगल ADB हा D इथे परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्री आहे. इथे 90 आहे म्हणजे इथे सुद्धा 90 आहे. हा S सुद्धा इथे 90 आहे म्हणजे इथे सुद्धा 90 आहे. म्हणून ADB आणि PSQ हे 90 डिग्रीचे आहेत हे आपण लिहून घेतलं. हेन्स अकॉर्डिंग टू AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता इथे आपल्याला हा 90चा आहे आणि हा इक्वल दिलेला आहे, सिमिलर दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला दोन जे अँगल आहे यामधले हे सिमिलर मिळालेले आहे. म्हणून आपण इथे AA टेस्टनुसार ट्रायंगल ABD सिमिलर टू ट्रायंगल PQS हे लिहिलं. आता यांच्यामध्ये यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडसुद्धा सिमिलर असतात. म्हणून आपण AD अपॉन PS इक्वल टू AB अपॉन PQ याला आपण सेकंड इक्वेशन हे नाव दिलं. ABC आणि PQR हे सुद्धा सिमिलर आहेत हे आपल्याला आधीच दिलेलं आहे. हे सिमिलर आहेत म्हणून यांच्या साईड्सचा रेशो आपल्याला लिहायचा आहे. AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR 3. आता इथे आपल्याला फर्स्ट, सेकंड आणि थर्डचा विचार करायचा आहे. तर सेकंड आणि थर्डचा जर विचार केला तर AB अपॉन PQ म्हणजेच काय BC अपॉन QR. आपल्याला कुठलीही एक साईड जी आहे त्याचा रेशो आपल्याला त्याचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो जो आहे तो स्क्वेअर दाखवायचा आहे. आपल्याला कुठली तरी एक साईड AB असो, BC असो किंवा AC असो यांचा स्क्वेअरचा रेशो दाखवायचा आहे एरिया ऑफ टू ट्रायंगल्स म्हणून. तर मग आपल्याला इथे AB अपॉन PQ म्हणजेच BC अपॉन QR आणि फर्स्टमध्ये BC अपॉन QR आपण पाहिलेलंच आहे. फ्रॉम 1, 2 अँड 3 एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. आता इथे AD अपॉन PS म्हणजेच काय AB अपॉन PQ आणि AB अपॉन PQ म्हणजेच काय BC अपॉन QR. तर इथे आपण BC अपॉन QR असे लिहिलेलं आहे. आता BC इंटू BC म्हणजेच BC स्क्वेअर आणि QR इंटू QR म्हणजेच QR स्क्वेअर.
मग तुम्ही याच पद्धतीने ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअरसुद्धा लिहू शकता किंवा ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअरसुद्धा लिहू शकता. आता प्रॅक्टिस सेट सोडवण्याकरिता आपल्याला याच थिअरमचा उपयोग करायचा आहे. पहिलं जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करू. द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. आता इथे आपल्याला साइड्सचा रेशो ऑलरेडी दिलेला आहे आणि आपल्याला त्यांचा एरिया फाइंड करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला जे थिअरम लागणार आहे ते एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्सच थिअरम लावायचं आहे. आता इथे साइड्स दिलेले आहेत परंतु ट्रायंगल दिलेले नाही, म्हणून आपण साइड जे आहेत त्या S1 आणि S2 अजूम करणार आहोत आणि एरियासाठी A1 आणि A2 अजूम करून त्यांचा रेशो लिहिणार आहोत. लेट द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स बी S1 and S2 and A1 and A2 बी देअर करस्पॉन्डिंग एरियाज. आपल्याला साइड्सचा रेशो इथे दिलेला आहे S1:S2 इक्वल टू 3:5. मीन्स S1 अपॉन S2 इक्वल टू 3/5. रेशो आपण असा सुद्धा लिहितो. एरिया काढायचा आहे. एरिया आपण सिमिलर ट्रायंगल्सच्या थिअरमचा यूज करून काढणार आहोत. हेन्स A1 अपॉन A2 इक्वल टू काय, तर साईडच्या स्क्वेअरचा रेशो. तर इथे साईड S1चा स्क्वेअर आणि S2चा स्क्वेअर यांच्या व्हॅल्यूज पुट केल्या. 3:5. 3चा स्क्वेअर 9 आणि 5चा स्क्वेअर 25. हेन्स रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इक्वल टू 9:25. इथे आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल अगदी इझी आहे. एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR सिमिलर दिलेले आहेत. त्यामधली AB यामधल्या करस्पॉन्डिंग साइड्स AB आणि PQचा रेशोसुद्धा इथे दिलेला आहे 2:3. देन फिल इन द ब्लँक्स. यामध्ये आपल्याला थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करायचा आहे. ABC अपॉन PQR दिलेला आहे. ABचा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे एका करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर दिलेला आहे. PQ आपल्याला इथे पुट करायचा आहे आणि रेशो जे आहेत ते दोन्ही साईडचे दिलेले आहेत, म्हणून ABचा 2चा स्क्वेअर आणि PQचा रेशो आहे तो आहे 3 म्हणजे 3चा स्क्वेअर. हेन्स हिअर 2 2 जार 4 3 3 जार 9. अगदी सोपं एक्झाम्पल होतं हे. इथे आपण लवकरच सोडवलं. क्वेश्चन नंबर 3 कडे वळू. इफ triangle ABC is similar to triangle PQR, area of triangle ABC equal to 80 and area of triangle PQR equal to 125. Then fill in the blanks. Area of triangle ABC upon area of triangle dash 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 equal to 80 upon 125. Hence AB upon PQ आपल्याला इथे लिहायचं आहे. आपल्याला हा एरिया दिलेला आहे PQRचा आणि ABCचा. दोन्ही जे एरिया आहे ते दिलेले आहेत. तर इथे आपल्याला ABC इक्वल टू 80 आणि PQR 125 म्हणून इथे आपल्याला PQR लिहिता येईल. परंतु हे गणित कसं करायचं हे आधी आपण समजून घेऊ. गिव्हन लिहून घेऊ आधी. एरिया ऑफ ट्रायंगल ABC सिमिलर टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 125. आता आपल्याला इथे थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स लावायचं आहे, म्हणून आपण इथे लिहून घेतलं अकॉर्डिंग टू थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. इथे थिअरम लिहिलं नाही तरी. हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू काय असतं थिअरम की देअर रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो म्हणजेच हे थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे आपण इथे लिहून घेतलं. आता आपल्याला AB स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर तसंच लिहायचं आहे. यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण पुट केल्या. इथे आपण 5ने डिवाईड केलं तर इथे 16 येतात आणि इथे 25 येतात. 80ला आणि 125ला 5ने डिवाईड करायचं आहे. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर आपण सेम लिहिले. आता इथे 16 हा 4चा स्क्वेअर आहे, 25 हा 5चा स्क्वेअर आहे. यांचे आपण स्क्वेअर रूट जर घेतले बोथ साईड्सचे तर आपल्याला AB अपॉन PQ इक्वल टू 4:5 हे आन्सर मिळतं. हेन्स वी राईट हिअर देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 80 अपॉन 25 हे आपल्याला दिलेलंच आहे. अँड AB अपॉन PQ इक्वल टू 4:5 हे आन्सर आपल्याला इथे लिहायचं आहे. फोर्थ एक्झाम्पल बघू.
triangle LMN similar to triangle PQR. 9 into area of triangle PQR equal to 16 into area of triangle LMN. If QR equal to 20, then find MN. आता इथे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि यातला आपल्याला QR दिलेला आहे. MN जो आहे तो काढायचा आहे. तर तो आपण या एरियाचा रेशो लिहून मग काढणार. यांचं आपण हे जे गिव्हन आहे 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN हे गिव्हन आहे, हे आपण लिहून घेतलं. यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. हेच एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचा रेशो 9 अपॉन 16. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. गिव्हन काय आहे आपल्याला की ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR. हेन्स ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू, आता इथे आपल्याला एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स थेरम लावायचा आहे. म्हणजेच काय, यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर्स म्हणजेच या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. तर हेन्स वी राईट हिअर MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. यातल्याच आपण करस्पॉन्डिंग साईड घेतला MN आणि QR. MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल टू 9:6. याला आपण इक्वेशन नंबर 2 हे नाव दिलं होतं. हे सेम आहे म्हणून आपण इथे MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर आणि 9:16 हे इथे लिहिलेलं आहे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आता या दोन्हीचा जर स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला इथे मिळतं 3:4 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. म्हणून MN अपॉन QR इक्वल टू 3:4. 9 हा 3चा स्क्वेअर आहे आणि 16 हा 4चा स्क्वेअर आहे. आता आपल्याला फक्त व्हॅल्यूज पुट करायची आहे आणि व्हॅल्यू MNची आपली निघेल. व्हॅल्यूज पुट करू. MNची काढायचीच आहे. QR 20 दिलेला आहे 3:4 आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण 20 इंटू 3 अपॉन 4. तर आपल्याला इथे 4 1 जार 4, 4 5 जार 20 अँड 5 3 जार 15. म्हणजे इथे MN इक्वल टू 15 आपल्याला इथे मिळालेलं आहे. MNची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. वळूया 5th एक्झाम्पलकडे. Areas of two similar triangles are 225 square centimeter, 81 square centimeter. If a side of smaller triangle is 12 centimeter, then find corresponding sides of bigger triangles. इथे आपल्याला ट्रायंगल्सची नावं दिलेली नाहीत. दोन सिमिलर ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि यांचा एरिया दिलेला आहे. म्हणून आपण इथे स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल असंच एक्झाम्पल सोडवताना लिहिणार आहोत. स्मॉलर ट्रायंगलची साईडसुद्धा आपल्याला इथे दिलेली आहे. आपल्याला बिगर ट्रायंगलची साईड काढायची आहे. इथे आपल्याला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स लावावं लागेल. अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, एरिया ऑफ बिगर ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल इक्वल टू यांचा रेशो आपण इथे लिहिला 225 अपॉन 81. साइड ऑफ बिगर ट्रायंगलचा स्क्वेअर आणि साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगलचा स्क्वेअर म्हणजेच 225चा हा 15चा स्क्वेअर आहे आणि 81 हा 9चा स्क्वेअर आहे. साइड ऑफ बिगर ट्रायंगल अपॉन साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इक्वल टू 15 to 9. दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेतला म्हणून इथे 15 to 9 आपण लिहिलं. साइड ऑफ बिगर ट्रायंगल, आता आपल्याला बिगर ट्रायंगलची साईड इथे विचारलेली आहे म्हणून आपण इथे काढू. साइड ऑफ बिगर ट्रायंगल इक्वल टू 15:9 इंटू साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल. इथे आपल्याला 15:9 तसेच ठेवायचे आहे. स्मॉलर ट्रायंगलची 12 ही साईड दिलेली आहे. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 20 हे ॲन्सर मिळतं. तर इथे आपण 3ने डिवाइड करू 15/9ला. 3 3 जार 9 अँड 3 5 जार 15. 12 into 5 60. 60 upon 3 equal to 20. Hence the corresponding side of the bigger triangle is 20. म्हणून बिगर ट्रायंगलची जी साईड आहे, करस्पॉन्डिंग साईड आहे, ही आपल्याला 20 इथे मिळालेली आहे. क्वेश्चन नंबर 6 कडे वळू. Triangle ABC and DEF are equilateral triangles if
area of triangle ABC is to area of triangle DEF equal to 1:2 and AB equal to 4. Find D. आता इथे जे दोन्हीही ट्रायंगल दिलेले आहेत ते इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत, म्हणजे तिन्ही अँगल जे आहेत ते 60 डिग्रीचे आहेत. आणि इथे आपल्याला यांचा रेशो पण दिलेला आहे, ABC आणि DEFचा रेशो इथे दिलेला आहे 1:2. यातली एक करस्पॉन्डिंग साईड आपल्याला दिलेली आहे AB 4 आणि आपल्याला D काढायची आहे. इन ट्रायंगल ABC अँड DEF अँगल A आणि D कॉन्ग्रुएंट आहे, अँगल B आणि E कॉन्ग्रुएंट आहे, कारण ईच ट्रायंगल इज ऑफ मेजर 60 डिग्री. हेन्स ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF. म्हणून ABC जो आहे हा DEFC सिमिलर आहे बाय AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. आता आपल्याला इथे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्सचं थेरम अप्लाय करायचं आहे. त्यानुसार आपण लिहू एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इक्वल टू यांच्या करस्पॉन्डिंग साईड म्हणजेच AB स्क्वेअर अपॉन D स्क्वेअर. एरिया दिलेला आहे ABCचा 1 आणि DEFचा 2. AB आपल्याला ऑलरेडी गिव्हन आहे 4चा स्क्वेअर आणि DE आपल्याला काढायचं आहे. बस आपल्याला इथे आता फक्त कॅल्क्युलेशन करून आन्सर काढायचं आहे. DE स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर इंटू 2. टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ द साइड्स, दोन्ही साईड्सचा स्क्वेअर रूट घेतला आपण. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स, दोन्ही साईड्सचा स्क्वेअर रूट घेतला तर DE इक्वल टू 4√2 युनिट असं आपलं क्वेश्चन नंबर 6चा आन्सर आलेला आहे. आपल्याला DE विचारलं होतं, DE आपलं इथे आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7. In the adjoining figure, segment PQ parallel to segment DE, area of triangle PQF equal to 20 square units, PF equal to twice DP. Then find area of DPQE by completing the following activity. आपल्याला ऑलरेडी इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्या आपल्याला जे बॉक्सेस दिलेले आहेत ते फिल करायचे. आपण इथे फिल केलेले आहेत, कसे केले ते समजून घेऊ. इथे आपल्याला PQ आणि इथे दिसत नाही आहे, इथे D आपण लिहायचं आहे. DE, PQ आणि DE हे पॅरलल आहेत. तुम्हाला हा जो एरिया आहे PQF हा दिलेला आहे 20. PQF जो आहे हा 20 तुम्हाला एरिया इथे दिलेला आहे. त्यानंतर PF जी आहे ती DPच्या टॉईस आहे. तर इथे आपल्याला PF ही टॉईस DP दिलेली आहे, म्हणजे DP जेवढी आहे त्याच्या PF ही दुप्पट आहे. आपल्याला असं अजूम करायचं आहे की DP जी आहे ती X आहे. आपण इथे लिहून घेऊ DP X आहे आणि ही दुप्पट आहे, म्हणजेच ही काय असेल 2X असेल. DPच्या दुप्पट आहे म्हणजे PF जी आहे ती 2X असेल. लेट अस अजूम DP इक्वल टू X. DP हा X अजूम केला आणि म्हणून PF जो आहे तो 2X आलेला आहे. आता इथे दिलेला आहे DF. DF म्हणजेच काय D आणि F. DF काय आहे तर DP प्लस PF आहे. DP प्लस PF आपल्याला इथे लिहायचं आहे. DP ची व्हॅल्यू X जी आपण इथे अजून केली आणि PF ची व्हॅल्यू 2X. यांचं ॲडिशन केलं तर इथे आपल्याला मिळतात 3X. इन ट्रायंगल FDE अँड FPQ, FDE आणि FPQ करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला इथे लिहायचे आहेत. D अँगल आहे आणि याचा करस्पॉन्डिंग अँगल जो आहे तो P येईल. म्हणून आपण इथे लिहू अँगल FDE कॉन्ग्रुएंट टू अँगल FPQ करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि दुसरा दिलेला आहे अँगल FED, म्हणजेच हा जो E अँगल आहे याचा करस्पॉन्डिंग अँगल जो आहे तो Q येईल. FED ऑलरेडी इथे लिहिलेला आहे
ई आणि डी, तर दुसरा जो अँगल येईल, जो कॉन्ग्रुएंट येईल, तो येईल एफ क्यू पी, करस्पॉन्डिंग अँगल्स. आपल्याला इथे विचारलेलं आहे एरिया, या ट्रॅपेझियमचा एरिया विचारलेला आहे. आपल्याला इथे या डी पी क्यू ईचा एरिया विचारलेला आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा मोठा जो ट्रँगल आहे याचा एरिया काढून घ्यावा लागेल आणि या मोठ्या ट्रँगलमधून ऑलरेडी जो गिवन आहे, जो आपल्याला पी एफ क्यू दिलेला आहे 20, तो त्यामधून मायनस केला की आपल्याला मग डी पी क्यू ईचा एरिया मिळेल. नेक्स्ट स्लाइडवर बघू. आपल्याला दोन ट्रँगल इथे सिमिलर मिळालेले आहेत. हेन्स अँगल एफ डी ई सिमिलर टू ट्रँगल एफ पी क्यू. आता यांचे आपल्याला एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्सचं थेरम लावून साईडचा स्क्वेअर लिहायचा आहे. हेन्स एरिया ऑफ एफ डी ई अपॉन एरिया ऑफ एफ पी क्यू इक्वल टू डी एफ स्क्वेअर अपॉन पी एफ स्क्वेअर. हा डी एफ आणि हा पी एफ यांचा स्क्वेअर. तर डी एफ जो आहे आपण आधी काढला तो आला आपला 3x आणि याचा स्क्वेअर, आणि पी एफ हा 2x दिलेला आहे, अजून केलेला आहे आपण, याचा स्क्वेअर. हेन्स 3 3 जार 9, 2 2 जार 4. आपल्याला एफ डी ई काढायचा आहे. एफ पी क्यू माहिती आहे. मीन्स 9:4 इंटू एरिया ऑफ एफ पी क्यू. 9:4 इंटू एफ पी क्यूचा एरिया दिलेला आहे 20, आणि आपण आता इथे जर कॅल्क्युलेशन केलं तर 4 1 जार 4 आणि 4 5 जार 20 आणि 9 5 जार 45. हेन्स एरिया ऑफ ट्रँगल एफ डी ई मायनस एरिया ऑफ ट्रँगल एफ पी क्यू. हा 45 ऑलरेडी आहे आणि एफ पी क्यूची व्हॅल्यू पुट केली तर इथे 25 स्क्वेअर युनिट हा आपल्याला डी पी क्यू ईचा एरिया मिळालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.